पण ही बघा मस्त अशी फुलं आलेली आहेत. वेगवेगळ्या जातीची वांगी आहेत ती. अजून 2-4 आहेत छोटी आहेत. हा ठेवायचा वर, हा जमिनीला लागला नाही खराब होणार तो. हे बघा आपल्या बागेतली वांगे काढलेत ना, आता हे नेऊन पहिला झाडांना घालते. गेलो खाली पाण्यापर्यंत होतो आम्ही. सगळे जमीन बघा ना. स्टँड कपड्याचा बाहेर घेते. बापरे कपडे बघ किती. वाघ्या सगळं आले ना तर पाडते इथे. पण नाही चप्पल साफ करायला बोलतच ना ते. किती माती काढली आहे ही माती उकरत ना, माती आपल्याला कामाला येईल. अरे उकळू देत काय उकळू देत. त्यांना दवा टाकला पाहिजे. लय उंदीर आहेत आपल्याकडे इकडे. उंदीर तर सगळीकडे असतात गावाला, आपल्याकडे असं थोडे काय. सगळीकडे खड्डे करत बसतात ना. हा ते तर आहे. चला आता एक राऊंड मारायला आम्ही सुरुवात केलेली आहे. तुम्हाला ना मी माझी वालीची नाही काय तर घेवड्याची वेल दाखवते बघा. झाली आहे ना आता. हा नाही नाही आता तर लावली ना त्या मागे किती महिने झाले आणि त्याला बघा फुलं आलेली आहेत. म्हणजे मला असं वाटलं की आता हे एवढ्याच काय धरणार नाही, पुढच्या वर्षी धरेल. पण ही बघा मस्त अशी फुलं आलेली आहेत. ह्याचं खत पाणी वगैरे करताना बघा तुम्हाला दाखवलं होतं बघा किती छान झालेले आहेत. पहिलं फूल. आता ते फळ बाहेर येईल ना त्यावेळेस दाखवीन तुम्हाला परत. त्याला शेणाचं पाणी बिणी घालायचं. शेणाचं ना करूया आता, आम्ही शेण भिजूया आपण आज ना. हां तेच वातावरण इतकं सुंदर आहे ना आजचं बघा, मस्त वाटतंय. हलकं हलकं धुकं पसरतंय. मगाशी नव्हतं काय आणि थंडी आहे. आता कुणालच्या बाबांसोबत जरा राऊंड मारते. 2-3 दिवस काही राऊंड नाही ना मारलेलं आहे, ते आता जरा पूर्ण करते. आणि हे बघा आंब्याला कशी पालवी फुटायला सुरुवात झालेली आहे. जेवढे थंडी राहील ना हां पालव्या फुटत राहणार. थंडी गेली की गेलं. हां पालवी नाही फुटणार. अच्छा असं आहे काय. भर पालवी आंब्याना तेव्हाच येते. आंबे काजू फणस. आणि आपलं चिकूच्या झाडाला पण बघा हे बघा फुलं आलेली आहेत. पण ते चिकू ना धरत नाही आहेत, त्याला ना ते हे लागतं परागीकरण असतं ना, ते लागतं करायला. जसं आपण भोपळ्याच्या ह्याला करतो ना तसं. तर ते आता बघायला पाहिजे. इथं आपण ना 1-2-3 आहे ना झेंडूची झाडं लावूया फुलांची. फुलपाखरं लागतात चिकूच्या झाडासाठी. सुवास नाही ना फुलाला. करूया आपण, ते रोपं तिथं आहेत ना आलेली, लावूया. मध असं मध मिक्स पाण्यात मिक्स करून स्प्रे मारला ना हां तर सगळे होईल पटापट. मध नाही आपल्याकडे. आहे मध आहे. थोडं पाण्यात मिक्स करायचं स्प्रे मारायचं झाडावर. छान झालंय बघा मोगरा. म्हणजे आता आम्ही राऊंड मारतो ना बागेमध्ये, सगळं बघतोय. मोगरा आता फुलाला सुरुवात झालेली, भरपूर अशा कळ्या बघा यायला सुरुवात झालेली. हां सापला पण फुलं येतील आता. फेब्रुवारी येईल ना पुढचा. गरमी चालू झाली ना आता. आता फुलं सगळी चांगली होणार. सगळ्या झाडांना फुलं येतील. आणि गुलाब बघा, गुलाब काल कोणाला काढले होते. हा एकच आहे ते आता. हे बघा मस्त रंग आहे ना. गुलाबाचा सुगंध मस्त येते. तो पिवळा फुल बघ कसा झालाय, पिवळा गुलाब. छान झालं. सुगंध असतो आपल्या एवढ्या वाटत. या ऐकलं का, ह्या वांग्यांना पण आता खत पाणी करायला पाहिजे. वांगी काढून घे ना, भाजीला झालीच वांगी. 7-8 वांगी आहेत ती. काढून घे सगळे. ते एकच धरले ना, म्हणजे पहिलंच आहे बघा हे वांगी आपली धरलेत ना, अजून काय काढलेले नाहीत. हे झाड मस्त झाले बघा, किती मोठं झाले. काढून टाक. अरे मी काढणार होते त्याशी, पण म्हटलं तयार झाली की मला माहीत नाही, त्याच्यामुळे तुला विचारल्याशिवाय कशा, त्याच्यामुळे नाही काढली मी. कटर बघ असेल तिथे. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. म्हणजे 2 ते 3 दिवसांनी मी आता ना आपल्या बागेमध्ये राऊंड मारते. कुणालचे बाबा नव्हते ना त्यावेळेस काही बागेतलं काम नाही केलेलं आहे आणि त्याच्यामुळे माझी तब्येत की नाही बिघडली. म्हणजे कामाची सवय इतकी होती ना आपल्या शरीराला, आणि आपण आराम केला म्हणजे आराम म्हणजे कसं, मी घरातलंच काम करायचे, बाहेरचं काही काम म्हणजे करायचीच नाही. त्याच्यामुळे मला आता इतका त्रास होतो ना कालपासनं, पाय वगैरे माझे ना जाम असे दुखायला लागले, कंबर वगैरे.
त्याच्यामुळे आता कुणाच्या वेळेला म्हटलं की नाही बाबा आता बसून चालणार नाही, आपण म्हटलं आपलं बागेतलं काम आहे ना ते करायला आता सुरुवात करूया. म्हणजे एकदा शरीराला आपल्या सुरुवात म्हणजे सवय झाली ना शरीराला कामाची, का असं आराम करून नाही मग त्रास होतो आपल्याला, असं आहे ते. म्हणजे कसं घरातलं आपण हलकं हलकं काम केलेलं ना, आणि बागेतलं काम कसं थोडंसं मेहनतीचं असतं. पण छान असं आता आम्ही बघा फिरलो ना बागेमध्ये, खूप मस्त असं काय काय तयार झालेलं आहे. छान वाटतं. आता आपला लाल माठ लावलं ना तो पण छान असा रुजून आता आलेला आहे. म्हणजे बारीक बारीक सगळं दिसतंय आता. टोमॅटोची रोपं आहेत त्यांना पण टोमॅटो धरायला सुरुवात झालेली आहे. पालकसुद्धा आपला छान असा झालेला आहे पुन्हा. म्हणजे पालक मी 2 वेळा काढला होता, पुन्हा आता छान असा तयार झालेला आहे. आता ना थोडीशी साफसफाई करायची. ही केळीची आपली बाग आहे ना त्या साईडला भरपूर असं सगळं रान वगैरे आलेलं आहे. त्याच्यामुळे ते सगळं आधी साफ करून घेणार आम्ही. म्हणजे आता हळूहळू आपल्याला सुरुवात करायची अशी मस्त. आणि फुलं पण आपल्या बागेमध्ये छान असे ना पूर्ण आलेले आहेत. छान वाटते आज, मस्त वाटतं असं. त्याच्यामुळे म्हणजे मला असं वाटतं की काम करत राहायचं, आराम नाही करायचा बाबा. आराम करायचं म्हटलं का अशी तब्येत आपली ना हे दुखतंय ते दुखतंय सगळं चालू होतं. शरीर आपलं ॲक्टिव्ह राहायला पाहिजे, असं आहे. आपल्याला बसायची सवय नसेल मग तर आपल्या शरीराला त्रास होतो. तर आज काय करायचं आहे, आज म्हणजे काल आम्ही ते करून ठेवलेलं आहे. म्हणजे काल सकाळी हे जे आपले पारिजातकाचं झाड आहे ना त्याचं खोदून ठेवलं होतं. त्याला खत पाणी वगैरे करायचं, कारण बरेच दिवस झाले त्याला खत पाणी केलेलं नाही आहे. आणि त्याची पानं पण अशी ना पिवळी पिवळी पडलेली आहेत. त्याच्यामुळे मी तुम्हाला दाखवते मी. तर हे बघा, हे आपलं पारिजातकाचं झाड आहे. हे थोडंसं ना कटिंग केलं आणि त्याची पानं वगैरे बघा कशी झाली आहेत ती. हे बघा थोडीशी पिवळी काळी अशी पडायला सुरुवात झालेली आहे. मला वाटतं काही खत बीत काय कमी झालं असेल ना त्याच्यामुळे असेल कदाचित. त्यामुळे हे बघा, हे आता खोदून ठेवलं आहे. म्हणजे काल खोदून ठेवलं, त्याला ऊन वगैरे लागायला पाहिजे ना, म्हणजे वाळवी वगैरे काय असेल तर म्हटलं निघून जाईल. कारण आमच्या इकडे ना वाळवीचं प्रमाण थोडंसं जास्त आहे त्याच्यामुळे. तर आता त्याच्यामध्ये सगळं काय 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 टाकायचं आहे. शेणाने बारीक करून ठेवलं आहे आणि दुसरं शेळ्याचं पाणी वगैरे असं तयार करून मी खत टाकणार होतं. आणि नंतर म्हणजे आता करायचं आहे ते, आज करून घेणार. ऊन लागणं पण गरजेचं असं झाडांना, कारण वाळवी असेल तर पुन्हा मग आपण शेण टाकतो ना, मग त्या शेणाला पण वाळवी लागते आणि मग झाड आपलं खराब होतं. आणि पाणी वगैरे घालायचं आहे. थोडंसं झाड आहे ना हे कटिंग पण करणार आहे मी आता. ह्या ज्या फांद्या दिसतात ना सुकलेल्या वगैरे त्या सर्व आता कट करून टाकणार, म्हणजे छान आपलं झाड हे तयार होईल पुन्हा असं. तर शेण बघा इथे बारीक करून ठेवलं आहे, ते आता घालूया कुणाला जेव्हा येत आहेत ना. तर असं सगळं आहे. आणि हे बघा हे सगळं पसारा पडला आहे. ते मुंबईवरून येताना धान्य वगैरे घेऊन आलेले, तर ते काल उन्हामध्ये सुकत घातलं होतं. तर पुन्हा तसंच मग ते ड्रममध्ये भरून ठेवले तिथेच. कपडे, त्यांचे कपडे बघा 4 दिवसाचे कपडे सगळे धुवून टाकले काल. म्हणजे सगळं झालं आहे ते पूर्ण असं. तर वांगी ना काढत आहेत कुणालचे बाबा. किती आहेत तरी पण 5-6 आहेत. म्हणजे आत्ताची सुरुवात झाली ना वांगी द्यायला. हे आपलं पहिलं फळ आहे वांग्याचं. फळ जास्त दिवस हे खराब पिढा लागेल सगळं ठेवायचं नाही, बरोबर आपल्या टायमात काढून घ्यायचे. वेगवेगळ्या जातीची वांगी आहे ती. अजून 2-4 आहेत छोटी आहेत, पण जरा होतील 2 दिवसात. म्हणजे पहिली सुरुवात तर झाली आपली. बेला आहेत ना सगळ्याच्या. हा बेला सगळं भरून घेतलं. हे मस्ती. हे बघा 2 जण आत्ताशे ना आलेले आहेत. वाघ्या आलाय मगाशीच, पण शेरू बघा आत्ता आला राऊंड मारून आणि चाललंय दोघांची मस्ती. आणि आमची साफसफाई मोहीम चालू आहे. म्हणजे त्या घराजवळ जे काय होतं ना सगळं ते उचलायचं आहे. कुणाला जेव्हा तिकडे ना साफ करतात आपले बाथरूमच्या त्या साईडला. उंदराचं प्रमाण वाढलेलं आहे त्याच्यामुळे हे सगळं चालू आहे ना कुणाल. उंदीर आहे ना, हां उंदीर आता भरपूर असे दिसायला सुरुवात झालेली आहे, त्याच्यामुळे जरा साफसफाई करतोय. हे लावता येईल. काय हा अरे 2 जण आले त्यांना बांध. इकडे घे इकडे घे इकडे एकदम कोपऱ्यात पाय पाळत ठेवले, पाय पाळत ठेवले. त्याच्या बाजूला हे उभे करायचे. समजलं?
आता इथे पाय पण ठेवा अजून कुठलं? अरे इथे काही ठेवा आता त्याच्यावर वजन ठेवतो त्याच्यावरच जाऊ थोडं. हे बघा हे पुन्हा आता शेण आहे ना भिजवलंय, शेणाचं पाणी झाडांना घालायचं आहे परत, इथे साफ करायचं. असल्या कारणाने एक मग ते चालूच असतं. आणि इथे बघा इथे सगळं सगळं साफ करायचं होतं. ह्या साईडला गवत बिवत दिसतंय तुम्हाला वाढलेलं, ते करायचं होतं पण ते राहिलं. बघू संध्याकाळपर्यंत करून टाकूया ते पण. तर तिथे मात्र छान साफ झालं आपलं त्या साईडला. सगळा कचरा जो आहे ना तो बघा तिकडे सगळा जमा करून ठेवला आहे, तो आता नंतरला जाळूया. असं किती अडगळ, बापरे, किती पण सामान उचललं ना तरी पण ते वाढतच जातं. असं आहे ते बघा. डायरेक्ट आहे ना तोंडावरतीच ऊन येते. आणि आता घेतले बघा चूल पेटवायला, मस्त असं साफ झालं आहे. काय झालं की ना उंदीर आणि बेडूक आहे ना घराभोवती जास्त प्रमाणात दिसायला सुरुवात झालेली आहे. त्याच्यामुळे मग ती घराजवळची अडगळ होती ना ती सर्व साईडला करून ठेवलेली आहे. आता सगळं व्यवस्थित सगळं झालेलं आहे असं. आणि ते साफ करत होतं ते राहिलं आहे, तेवढं नंतरला करू साफ असं. आता मी चालले किचनमध्ये, पहिला ह्यांचं खाण्यापिण्याचं बघते आणि मग बाकीचं सगळं. थकायला झालं ना जरा, थकायला झालं ना. हां नाही पण बरं वाटलं हो, नाहीतर असं ना बसून बसून ना नुसतं अंग जाम झालं होतं. माझी तर कंबर इतकी दुखते 2 दिवस झाले, पण आता मला इतकं बरं वाटतं ना, म्हणजे हालचाल झाली ना शरीराची, त्याच्यामुळे असं खूप असं बरं वाटतं. हे म्हणजे सांगायचं हे काय की आपल्याला बघा कामाची सवय असली ना की आराम केला की असा आपल्याला त्रास होतो. त्याच्यामुळे हातपाय आपले हलते फिरते राहायला पाहिजेत, एक व्यायाम समजायचं असं आहे ते. चला आता जाऊया किचनमध्ये. आज किचनमधलं आहे बऱ्यापैकी काम आहे, ते करायचं आहे. तुम्हाला मी दाखवते. लोणी पण काढायचं आहे, म्हणजे साय काढून ठेवले कालपासनं, ते पटापट करते. तो टोप आहे ना. तर थोडीफार बघा जेवणाची तयारी केली, म्हणजे जेवण नाश्ता सगळं आता एकदमच करते मी. इथे कुकर लावून झाला आहे भाताचा. हे लोणी काढून घेतलं, ते आता बाहेर आणि चुलीवरती ठेवते कडवत. आणि ते पीठ बघा मळून झालेलं आहे. वांग्याची भाजी करते आता. ही बघा आपल्या बागेतली वांगे काढलेत ना त्याचीच करते पटकन भाजी. पण एक गोष्ट बघा मी नोटीस केली, ते तुम्हाला सांगते. ह्याला बघा काटे कमी आहेत, सगळ्यात जास्त काटे बघा ह्याला आहेत, भरपूर आहेत त्याला. त्याच्यामध्ये मी टाकणार आहे मटकी. ही मटकी बघा तुम्हाला मागे दाखवलेली भिजवलेली, त्यातली फक्त आता इतकीचीच मटकी राहिली, त्याच्यामुळे ही त्यात टाकून छान अशी भाजी तयार होईल. चला करूया फटाफट. तर साध्या पद्धतीनेच आता ही वांग्याची भाजी मी करणार आहे, म्हणजे वाटप वगैरे घालून आपण करतो ना तशी ही भाजी करायची. तर तेलामध्ये राई, जिरं, कढीपत्ता, हिंग, आलं, लसूण आणि कांदा ह्याची फोडणी दिलेली आहे. कांदा चांगला लाल झाला, त्याच्यानंतर तिखट मसाला घातला आहे, टोमॅटो टाकलेला आहे आणि त्याच्यानंतर घातलेलं आहे कांदा खोबऱ्याचं वाटप. आता हे कांदा खोबऱ्याचं वाटप असतं ना ते तयार करून ठेवते, म्हणून असं आयत्या वेळेस म्हणजे बरं पडतं. मग आपल्याला पटकन असं एखादी रश्शीवाली भाजी करायची झाली का उपयोगी पडतं मग. तर वाटप घालून झाल्यानंतर चांगलं सगळं असं मिक्स करून घेतं. आता हे फ्रीजरमध्ये ठेवलं होतं ना वाटप, त्याच्यामुळे एक 2 ते 3 मिनटं चांगलं असं परतून घेतलं, एक वाफ येऊ दिली आणि त्याच्यानंतर मग तो मसाला तयार झाला ना, चांगला असा परतून घेतलेला आहे. एक 4-5 मिनटं लागले तो मसाला तयार व्हायला. आणि त्याच्यानंतर मग वांगी, बटाटा आणि मटकी जी आहे ती घातलेली आहे. आता मटकीच्या ऐवजी ह्याच्यामध्ये ते काळे चणे बघा असतात, ते पण घातले ना की ही वांग्याची भाजी ना एकदम मस्त लागते. पण मटकी मी घातली ना तरी पण भाजी एकदम छान झाली होती. आणि मटकीला बघा मोड किती छान प्रकारे आलेले आहे. तर अशा पद्धतीने कोणतं पण कडधान्य घालून आपण वांग्याची भाजी करू शकतो. तर चांगलं असं सगळं मिक्स करून झाल्यानंतर त्यात हळद टाकलेली आहे, थोडासा गरम मसाला आणि मग चवीप्रमाणे मीठ घातलं. सगळं चांगलं असं व्यवस्थित मिक्स करून घेतलं. कोथिंबीर पण घालायची आणि नंतर गरजेप्रमाणे पाणी घातलं आहे. आता ही जी भाजी आहे ना रश्शेवाली करणार आहे, म्हणजे सुकी भाजी नव्हती करायची. तर भाजीवरती म्हणजेच कढईवरती झाकण ठेवलं आणि त्या झाकणावरती पाणी घालून भाजी एक 5 ते 6 मिनटं शिजत ठेवली स्लो गॅसवरती. आणि त्याच्यानंतर इथे टोपामध्ये बघा दही घेतलेलं आहे, म्हणजे आता गरमी बघा चालू झालं ना त्याच्यामुळे ताक थोडंसं बनवूया. साधं मीठ टाकलं आहे, काळं मीठ टाकलेलं आहे, 1-2 ग्लास पाणी घातलं आणि चांगलं असं घुसळून घेतलं आणि ते ताक ठेवलं फ्रीजमध्ये. चला बाबा तुम्हाला मी दाखवते आता. भाजी शिजली असणार भाजी, हे बघा. तर ही बघा ही एक अशी रश्शेवाली भाजी केली, म्हणजे भाताबरोबर आपण खाऊ शकतो आणि चपातीसोबत पण. आता थंड झाल्यावरती ही अजून आहे ना
म्हणजे आटेल अजून. तर 1-2 मिनटं फक्त गॅस आहे ना चालू ठेवते. अजून माझं लोणी बघा कडवायचं बाकी आहे. तो आता गरम तवा होता ना त्याच्यावरती ते ठेवलं आहे मी. चुलीवरती ठेवायचं ना त्याच्यामुळे मी केलं नाही अजून. आणि ते चपात्या पण करून झालेल्या आहेत. चला आता गॅस आहे ना बंद करते, कारण थंड झालं की पुन्हा ते घट्ट होऊन जाईल. आता हे लोणी पहिला ठेवते चुलीवरती. चुलीवरती लोणी की नाही पटापट होतं, त्याच्यामुळे बरं पडतं. मग 2 ते 3 मिनटामध्ये हे आता तयार होईल. फक्त आग आहे ना थोडीशी स्लो ठेवावं लागेल मला. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला दाखवते, म्हणजे जेव्हा मी जेवण करायला घेते, नेहमीच आहे ते माझं. मला वाटतं मागे पण तुम्हाला दाखवलं होतं, म्हणजे अज्ञाबद्ध तुम्हाला आठवण करून द्यावी म्हणून ही गोष्ट तुम्हाला सांगते. तर हे पाणी बघा, म्हणजे आपण भाजीपाला धुतो ना, डाळ तांदूळ जे काही आपण धुतो ते सगळं पाणी ना मी असं जमा करून ठेवते. आणि आता हे जे पाणी आहे ते आपण सगळ्या झाडांना, म्हणजे फुलझाडं आहेत, फळझाडं आहेत, त्यांना टाकू शकतो. खताचं काम करतं. तर अशा प्रकारे माझं की नाही अधनंमधनं चालू असतं हे सगळं. हे बघा सगळा गाळ कसा खाली जाईल ना. ताक वगैरे जे काय होतं ना सगळं मी आता एकत्र केलेलं आहे. आता हे नेऊन पहिला झाडांना घालते. बापरे, झालं बाबा एकदाचं सगळं. आता जरा 5 मिनटं बसते मी. कुणालचे बाबा गेलेत बाहेर, ते अजून आले नाहीत नाश्ता करायला. ते तुम्हाला बघा मागे सांगितलं ना सगळं चाललं आहे आमचं. तर त्यांच्या बाहेर अशा फेऱ्या वगैरे असतात. तर त्यांना आता फोन लावलेला, ते म्हणाले येतोय डॅमजवळ आहेत येतो म्हणाले. म्हणजे त्यांना यायला अजून 10 ते 15 मिनटं आरामात जातील. तोपर्यंत थोडंफार माझं जे काम आहे ना ते उरकून घेते आणि त्याच्यानंतर मग सगळं आपलं आवरायचं. तर हे बघा हे सगळं असं असतं आमचं, कधीच वेळेत नसतं. म्हणजे बाकीचं जे आवरायचं असेल ते सगळं असा उशीर होतो, कारण ही इतकी कामं असतात ना. तर यात बागेतलं थोडंफार काम राहिलं आहे ते संध्याकाळच्या वेळेस करायचं आहे. म्हणजे जास्त असं मातीचं नाही करणार आहे, दुसरं जे आहे ना म्हणजे साफसफाईचं वगैरे ते आपण करू शकतो असं. आणि बाकी मग उद्यापासून सुरुवात करायची आपल्या बागेतल्या कामाला. म्हणजे जास्त प्रमाणात आता उद्यापासून चालू होऊन जाईल. साफसफाई पण करायची, कारण किनारीने ना भरपूर असं गवत वगैरे सुकलेलं आहे ना, ते सर्व काढायचं आहे. कारण आत्ता माहिती आहे काय होतं, आता उन्हाळा चालू झाला ना त्याच्यामुळे लक्ष ठेवावं लागणार होतं सर्व झाडांकडे. पाणी वगैरे किती काय ना, त्याच्यामुळे खूप आता उन्हाचा तडाखा की नाही वाढलेला आहे. जमीन आता सुकत चाललेलं आहे. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आता करणं गरजेचं आहे. त्याच दिशेने सगळं आता आमचं सगळं चालू आहे. चला आता मी ते लोणी करते. तिचं पाणी काढले ना खताचं ते जरा पटकन घालून घेते. आपल्या ज्या वेली बघा आहेत ना लावलेल्या कलिंगडाच्या वगैरे त्यांना घालते, म्हणजे बरं पडेल. भोपळ्याची वेल आहे, अशा 4-5 वेली त्यांना घालून घेते, म्हणजे चांगलं घरगुती खत असं मिळून जाईल. बघा तूप आहे ना गाळून घेतलं आणि जो तळाशी बघा मावा असतो ना त्या साखर टाकली आणि असं खवा बनवून घेतला आहे. कुणाला आवडतो ना खूप. बघा तयार झालं आहे. आज जास्त ना तूप कळवलं नाही, त्याला असं व्हाईटवालं जास्त आवडतं, त्याच्यामुळे तूप की नाही मी कमी कळवलं. बघा झालं तयार. मस्त लागते ही मिठाई. काढते प्लेटमध्ये. ही बघा छान असे तयार झाले. हे घ्या कुणाल जरा चालू झालं काम. बारक्या बंद केलीच खिडकी म्हणून काय खा बा ते प्लेटमध्ये येतं. तर हा बघा हा आमचा असा सकाळचा नाश्ता. 1 मिनटं. मस्त अशी रशेवाली भाजी आणि बघा हे ताक बनवलेलं मग अशी. त्याच्यानं मी थोडासा पुदिना पण टाकला, सुकलेला पुदिना तो घातला. आता म्हटलं गरमी चालू झाले, ताक प्यायला पाहिजे. आणि हे कुणालच्या बाबा आत्ताच आले. दमला अशी ना डॅमच्या इथे चालून. अरे खाली नाही झाले, आता पूर्ण गेलो खाली पाण्यापर्यंत होतो आम्ही. सगळे जमीन बघा बघून आलात ना. आता ती घसरण झाली ना, ते हां त्याचं घसरायला होतं, बांबू पकडून जायला लागतं. ते पहिला आपण कपडे धुवायला जायचं तिथं. आता ती घसरण झाली सगळी. अच्छा हां 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 हां. म्हणजे आपली जमीन असून आपल्याला माहीत नाही ना. हां सगळ्या गोष्टी आता हळूहळू आम्हाला माहिती पडत चालल्यात बोला. म्हणजे ज्या जमिनीतनं आपण चालतोय फिरतोय तरी आम्हाला माहीत नाही ही आमचीच जमीन आहे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत, पण आता सगळ्या गोष्टी माहिती पडत चालल्यात. चांगलं आहे, बरं आहे. 2 जण गेलेत काय? त्यांचे भाऊ आहेत ना, चुलत भाऊ, ते पण होते संगाती. आमच्या इथे गावी राहतात ना ते. बरं आहे, चांगलं आहे सर. तर चला मग ताईनो, आता आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते. आता ह्याच्या पुढे बाकीचं सगळं जे घरातलं रुटीन आहे ना ते आमचं चालू होणार आहे. व्हिडिओ आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.